नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असा पाठ जो आम्हा सर्वांच्याच यशामध्ये, ध्येयप्राप्तीमध्ये महत्त्वाचा ठरणारा आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी पाठ 11वा गोष्ट अरुणिमाची. लेखिका आहेत सुप्रिया खोत. आज तुम्ही सर्वजण 10वीला आहात आणि 10वीमध्ये तुम्हा सर्वांचं नक्कीच हे ध्येय असेल की 10वीमध्ये आपण चांगल्या गुणांनी पास होणार आहोत आणि मग पुढे तुम्हाला भविष्यामध्ये जे बनायचं आहे, कुणाला डॉक्टर बनायचं असेल, कुणाला इंजिनियर बनायचं असेल, कुणाला आर्किटेक्चर बनायचं असेल, कुणाला IAS ऑफिसर बनायचं असेल. आणि आता तुम्ही पण तुमचं सध्याचं वर्तमान स्थितीमधलं ध्येय काय आहे तर 10वीमध्ये चांगले गुण मिळवणं. पण तुमचं कुठेतरी चुकते असं तुम्हाला वाटतंय का? कारण चांगले गुण मिळवणं यापेक्षा चांगलं ज्ञान मिळवणं हे आपलं ध्येय असायला पाहिजे. कारण आजकाल आपण समाजामध्ये पाहतो की 10वी 12वीमध्ये नापास झाले किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले किंवा पेपर एखादा कठीण गेला म्हणून अनेक विद्यार्थी नको तो मार्ग अवलंबतात, तो म्हणजे आत्महत्येचा. पण 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये कमी मार्क्स मिळाले, कमी गुण मिळाले, अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले तर सगळं काही संपतं का? काहीच उरत नाही का? काहीच पर्याय नसतात का आपल्यासमोर की आपण आत्महत्येचा मार्गच अवलंबायचा असतो? तर असं काही नाही. आणि आत्महत्या करणं हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. कारण देवाने आपल्याला हे आयुष्य दिले ते आत्महत्या करून संपवण्यासाठी नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी, आपले ध्येय गाठण्यासाठी. आणि मग हे सगळं सोडून आपण आत्महत्येचा मार्ग अवलंबावा? काही लोक असतात ज्यांच्याकडे काहीही नसतं तरी पण ते अत्युच्च ध्येय गाठतात आणि आपल्याकडे सर्व काही असून आपण आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. पण परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला मार्क्स न मिळाल्यामुळे समाजामध्ये आपल्याला लोक काय म्हणतील, आपली नामुष्की होईल का, असे सगळे विचार आपल्या मनात येतात. आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही का? पण हे सगळं चुकीचं आहे. का तर आपण गुणांना जास्त महत्त्व देतो. पण गुणांपेक्षा जेव्हा आपण ज्ञानाला जास्त महत्त्व देऊ ना, तेव्हा आत्महत्येची संख्या नक्कीच कमी होईल आणि आपल्या मनातला हा आत्महत्येचा विचार नक्कीच कुठेतरी पळून जाईल. कारण आयुष्यामध्ये काहीतरी प्राप्त करण्यासाठी, आपलं यश गाठण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी गुणापेक्षा ज्ञान महत्त्वाचं असतं. आपण 10वीत किती मार्क्स मिळवतो यावर आपण किती ज्ञान मिळवलं हे ठरत नाही. तर आपण जितकं जास्त ज्ञान मिळवू तितकं जास्त आपण आयुष्यामध्ये यशस्वी होणार असतो. आपल्या देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण सर्वजण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. त्यांनी आपल्या देशाला किती मोठी संशोधनामधली देणगी दिलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांना 10वीमध्ये किती गुण होते? तुमच्या मनात असा कधी विचार आला का? तर नाही. कारण त्यांचं पुढचं करिअर किंवा त्यांनी पुढे जे काही आपल्या देशासाठी काम केलेलं आहे ते त्यांच्या 10वीच्या गुणांवरती अवलंबून नव्हतं, तर ते त्यांच्या ज्ञानावरती अवलंबून होतं. म्हणून गुण हे साधन असते, पण ज्ञान हे साध्य असते आणि आपण गुणांना जास्त महत्त्व न देता ज्ञानाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आपलं ध्येय आपण नक्कीच अत्युच्च ठेवलं पाहिजे, पण ध्येय प्राप्त करत असताना त्याच्यामध्ये जर निष्फळता आली तर ते आपलं अपयश आहे असं आपण समजू नये. तर उलट त्यातून आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव मिळत असतात. कधी चांगले अनुभव मिळतात तर कधी वाईट अनुभव मिळतात. चांगल्या अनुभवातून आपण पुढे काहीतरी चांगलं करू शकतो, वाईट अनुभवातून आपण खूप काही शिकतो. तर असेच हे ध्येय प्राप्त करत असताना जर आपल्याला निष्फळता आली तर ते आपलं अपयश नसतं, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं अरुणिमा सिन्हा या पाठातून आपल्याला सांगतात. मग नेमका अरुणिमा सिन्हा कोण होत्या? अरुणिमा सिन्हा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. अरुणिमा सिन्हा म्हणजे जिद्द, अरुणिमा सिन्हा म्हणजे चिकाटी आणि याच अरुणिमा सिन्हांची गोष्ट आज आपल्याला या पाठातून शिकायची आहे. चला तर पाहूया गोष्ट अरुणिमाची. लेखिका आहेत सुप्रिया खोत. जन्म 1980. प्रसिद्ध लेखिका. विविध वृत्तपत्रांतून, विविध मासिकांतून त्यांनी लेखन केले आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यांसारख्या विविध वृत्तपत्रांमधून लेखिका सुप्रिया खोत यांनी लेखन केलेले आहे. छात्र प्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्या कार्यरत होत्या. जिद्द, चिकाटी
दुर्दम्य महत्त्वाकांक्षा प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यामध्ये हार मानली नाही, तर उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. या पाठामध्ये अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना आपल्याला दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुम्हा आम्हा सर्वांसमोरच ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते आणि आपल्यातल्या या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. ध्येय साध्य करताना त्यामध्ये आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर ध्येय कमकुवत असणे म्हणजे खरं अपयश हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असं अरुणिमा आपल्याला सांगते. अरुणिमा सिन्हा संपूर्ण वादळी आयुष्य वाट्याला आलेली एक तरुणी. अरुणिमा सिन्हा दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेली. काय होतं हे दुर्दैव? आपण पाहतो, आपण ऐकतो की अरुणिमा सिन्हा एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला किंवा पहिली अपंग भारतीय महिला आहे. पण खरंच ती जन्मजात अपंग होती का? तर नाही. तिच्यावरती प्रसंग तसा ओढवलेला होता आणि त्या प्रसंगावर मात करून तिने एव्हरेस्ट गाठण्याचा निश्चय केला आणि तो निश्चय तिने पूर्ण केला. आपलं ध्येय तिने प्राप्त केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये. चोरांनी गळ्यातल्या सोनसाखळीसाठी तिच्यावरती जीवघेणा हल्ला केला होता आणि ती ज्या ट्रेनमध्ये होती त्या ट्रेनमधून त्यांनी तिला रुळावरती फेकून दिलं होतं. पण तिचं दैव इतकं बलवत्तर होतं की ती त्या अपघातातून वाचली, पण ती अपंग झाली. तिच्या पायावरून अनेक रेल्वे गाड्या गेल्या होत्या. हे सगळं सविस्तर आपण या पाठात पाहणारच आहोत, पण थोडक्यात आपण सारांश काय आहे या पाठाचा तो जाणून घेणार आहोत. आणि इतक्या साऱ्या रेल्वे गाड्या तिच्या पायावरून गेल्यामुळे ती अपंग बनली होती आणि त्यातून जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आली, जेव्हा तिच्यावरती उपचार सुरू होते, तेव्हा सोशल मीडियावरती किंवा न्यूज चॅनल्सवरती अनेक नको त्या बातम्या किंवा अफवा उठवत होत्या, जसे की अरुणिमाकडे तिकीट नसेल म्हणून तिने उडी मारली असेल रेल्वेमधून बाहेर. पण हे सगळं काही खरं नव्हतं. पण तरीही तिला या सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं. खरी परिस्थिती तिला जगासमोर आणायची होती आणि म्हणूनच तशा परिस्थितीमध्येही एक पाय कापलेल्या अवस्थेमध्ये असतानाही तिने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहिले आणि नुसते स्वप्नच पाहिले नाही, तर तिने एव्हरेस्ट सर केले. म्हणजेच सामान्य माणसामधलं असामान्यत्व दाखवून देणारी ही घटना आहे. आणि अरुणिमा सिन्हा यांच्या जिद्दीची कहाणी या पाठातून आपल्या सर्वांनाच ऐकायची आहे. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात वगैरे अपंग वगैरे नव्हते. चांगली धडधाकट होते आणि मी धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज सांगणार आहे तुम्हाला. जन्मजात म्हणजे काय, तर जन्मापासून. म्हणजे अरुणिमा सिन्हा आता त्यांची कथा आपल्याला सांगणार आहेत. परंतु त्या अशा म्हणतात की मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. म्हणजे जन्मापासूनच मी काही अपंग नव्हते. मी जन्मापासून चांगले धडधाकट होते आणि तेव्हापासूनची आज मी माझी कहाणी तुम्हा सर्वांना सांगणार आहे. लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब म्हणजे मोठ्या बहिणीचे पती. हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. म्हणजे अरुणिमा पहिल्यापासून त्यांची घरची परिस्थिती कशी आहे, घरी कोण कोण होतं, त्यांचं घर कुठे आहे, हे सगळं काही आपल्याला सांगत आहेत. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या म्हणजे खूप खेळाचा शौक असणाऱ्या किंवा खेळामध्ये खूप प्रगती केली असणाऱ्या, खेळावरती खूप प्रेम असणाऱ्या अशा घरामध्ये अरुणिमा सिन्हा यांचा जन्म झाला होता आणि त्याला आपलं भाग्य मानतात. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISFची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील. हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. अरुणिमा सिन्हा यांनी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे की भाईसाहेब हेच काय ते त्यांच्या कुटुंबातले सर्वात महत्त्वाचे व्यक्ती होते. सगळे निर्णय काही ते घ्यायचे.
मग अरुणिमा यांनी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली होती. आणि मग भाईसाहेब तिला म्हणतात की आता CISFची नोकरी मिळते का ते पहा, म्हणजे काय तू खेळाशी जोडलेली राहशील. आता CISF म्हणजे काय ते जरा आपण थोडंसं जाणून घेऊया. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. तर या ठिकाणी तुला नोकरी मिळते का ते पहा, म्हणजे कसं तू खेळाशी जोडलेली पण राहशील. आणि भाईसाहेबांनी हा सल्ला अरुणिमाला दिला होता आणि अरुणिमाने तो शिरोधार्य मानला, म्हणजे काय त्याचा स्वीकार केला तिने. त्यानुसार नोकरीसाठी तिने अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. कॉल लेटर म्हणजे काय की एक लेटर येतं की जेव्हा तुम्ही नोकरीसाठी अर्ज कराल तेव्हा तुम्ही सिलेक्ट झालेले आहात की नाही किंवा तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचा आहे की नाही, या सगळ्यासाठी एक लेटर येतं, ज्याला आपण नोकरीचे आमंत्रण देणारे पत्र असं पण म्हणू शकतो. म्हणजे अजून नोकरी आहे की नाही ते डिसाईड व्हायची आहे, त्याच्या आधी फक्त तुम्हाला एक कॉल लेटर मिळतं. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. पण तो जो फॉर्म होता त्याच्यामध्ये जन्मतारीख मात्र चुकलेली होती. मग आता जन्मतारीख चुकली म्हणजे ती दुरुस्त करावी लागणारच आहे. मग हा घोळ निस्तरण्यासाठी म्हणजे दुरुस्त करण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. आता मग हा सगळा घोळ निस्तरण्यासाठी तिला दिल्लीला जायचं होतं. ती राहत कोठे होती? लखनौमध्ये, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधून तिला दिल्लीला जावं लागणार होतं. मग आता सुरू होते खरी कहाणी. 11 एप्रिल 2011चा हा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसे बसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. आता 11 एप्रिलचा दिवस होता. 2011 साली घडलेली ही गोष्ट आहे. लखनौ स्टेशनमध्ये खूप गर्दी होती आणि ज्या ट्रेनने ती जाणार असेल तर त्या ट्रेनचं नाव होतं पद्मावती एक्सप्रेस. आणि मग त्या ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे ती कशीबशी गर्दीतून जागा काढत ती त्या ट्रेनमध्ये गेली होती आणि शिताफीने तिने कॉर्नर सीट म्हणजे एक बाजूची सीट पटकावली होती. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. विचारचक्र म्हणजे काय? विचार करणे. मनामध्ये अनेक विचार येतात आपण एकटे असू तेव्हा. मग तसे ती विचार करत होती. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. आणि मग ते फक्त तिला जन्मतारीख दुरुस्त करायची होती आणि जन्मतारीख दुरुस्त झाली की तिला तिथे CISFमध्ये नोकरी मिळणार असेल, म्हणून ती विचार करत होती की एकदा का हे काम झालं की झालंच, मग काय मला नोकरी मिळेलच, असा विचार ती करत होती. आणि अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असलेल्या तरुणांनी. आणि ती त्या विचारामध्ये गडलेली होती आणि अचानक तिला विचारामधून जागी झाली ती आणि तिने आजूबाजूला पाहिलं तर तिला असं लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला 2-3 तरुण मला घेरून उभे आहेत. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते आणि अरुणिमाच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन होती. आणि ते सगळेजण म्हणजे ते सगळे दरोडेखोर वगैरे असतील, गुंड वगैरे असतील आणि त्या सगळ्यांचं लक्ष तिच्या गळ्यातल्या चेनीकडे होतं. त्यांना ती चेन हवी असणार आहे. पण मी ही काही कच्च्या गुरूची चेली नव्हती. कच्च्या गुरूची चेली म्हणजे काय? तर कच्च्या गुरूची शिष्य. आता ज्याप्रमाणे आपल्याला गुरु घडवतो त्याप्रमाणे शिष्य घडत असतात. मग गुरु जर उत्तम असतील तर शिष्यही उत्तम घडणार. मग मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते, म्हणजे मी पण काही साधीसुधी नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकटावून माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथ्या बुक्क्यांचा प्रसाद द्यायला मी सुरुवात केली. आणि मग ती चेन त्या चोरट्यांना हवी होती. मग त्यांनी ती चेन घेण्याचा प्रयत्न केला असेल. मग त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ती चेन हुसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्या अरुणिमाने आपल्याकडे जेवढी होती नव्हती तेवढी सगळी ताकद लावून त्यांना हुसकावून लावले, त्यांना बाजूला फेकून दिले. म्हणजे त्यांचा प्रतिकार तिने केला. आता ती म्हणजे खेळामध्ये एवढी चॅम्पियनशिप मिळवणारी होती, म्हणजे ती नक्की स्ट्रॉंग असणार आहे. मग तिने सगळी ताकद एकटावून त्यांनाही मार द्यायला, लाथाबुक्क्यांचा मार द्यायला, प्रसाद द्यायला सुरुवात केली. प्रसाद देणे म्हणजे काय? म्हणजे या ठिकाणी प्रसाद देण्याचा अर्थ काय होतो? तर खूप मार देणे, खूप बदडवून काढणे. आणि आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिलं. आणि ती मुलगी एवढा प्रतिकार करते, पण त्या डब्यामधल्या, त्या रेल्वेमधल्या एकाही व्यक्तीला असं वाटलं नाही की आपण जाऊन तिचं सहकार्य करावं. म्हणजे जो काही पिक्चर समोर घडतोय ते सगळेजण बघत बसले. कुणाला असं वाटलं नाही की आपण तिची मदत करावी, त्या चोरट्यांना आपणही मार द्यावा, असं कुणालाच काहीही वाटलं नाही. जणू काही अन्यायाविरुद्ध लढणं हे काही पापच आहे असं मनात ठेवून सगळेजण त्या रेल्वेच्या डब्यामध्ये बसलेले होते. म्हणजे कुणालाही असं वाटलं नाही की ती एकटी आहे, तिचं आपण सहकार्य करावं, त्या चोरट्यांना आपणही मार द्यावा, त्यांना आपणही हुसकावून लावावं, असं एकाहीच्या मनात तिथे आलं नाही. आणि सगळेजण नुसते बसून राहिले होते. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला
आणि शेवटी ते चोर बिचारे तिचा मार खाऊन खाऊन त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. म्हणजे आता ते खूपच अजून प्रतिकार करायला सज्ज झाले. म्हणजे आता असं त्यांना वाटलं की ही आपल्याला मारते. म्हणजे त्यांचा मला इगो जागृत झाला, पुरुषी इगो जागृत झाला. आणि रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधामांनी मला चक्क चालत्या गाडीमधून बाहेर फेकून दिलं. आणि ती रेल्वे रात्रीची होती. म्हणजे रात्री ती रेल्वे जात असेल तर त्या रात्रीच्या भयान अंधारात, म्हणजे खूप भयानक असा अंधार होता बाहेर. आणि त्या चोरट्यांनी, त्या लोकांनी तिचे दोन्ही हातपाय पकडले आणि तिला चक्क त्या गाडीतून बाहेर फेकून दिले. आता रेल्वे गाडीच्या बाहेर, म्हणजे रेल्वे रुळाच्या बाहेर सगळे रुळ असतात आणि प्रत्येक ठिकाणाहून रेल्वे जात असते आणि तिला त्यांनी बाहेर फेकून दिले. म्हणजे जर त्या डब्यामधला एखादा जरी व्यक्ती पुढे आला असता किंवा सगळे डब्यामधले जर सगळे व्यक्ती एकदम पुढे आले असते तर त्या चोरट्याचं काही चाललं असतं का? नसतं. पण कसं आहे ना, आपल्याकडे आपली मुलगी असेल तर तिच्यासाठी आपण लढू शकतो, पण इतरांची मुलगी आहे तर आपल्याला काय करायचं आहे या विचाराने सगळेजण असेच बसलेले असतात. आणि अन्यायाविरुद्ध लढणं हे पाप आहे या विचाराने नुसतेच बसून राहिलेले असतात. पण हे चुकीचं आहे. जेव्हा एखादी स्त्री किंवा एखाद्या पुरुषावर असा बिकट प्रसंग येईल तेव्हा बाकीच्या समाजाने सगळ्यांनी एकजुटीने येऊन तिच्या त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिला थोडंसं प्रोत्साहन तरी द्यायला पाहिजे. आपण काही करू शकत नसू तरी प्रोत्साहन द्यायला काही पैसे लागत नाहीत. पण आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी मात्र असंच चाललेलं असतं. असो. आणि मग शेजारी आता तिला फेकून दिलं होतं, त्या खाली गाडीतून बाहेर फेकून दिलं होतं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. आता तिला खाली फेकून दिला आणि शेजारूनच एक रेल्वे जात होती आणि त्या रेल्वेवरती आदळली. तुम्हाला माहिती आहे रेल्वे म्हणजे 2 रेल्वेमध्ये काही जास्त अंतर नसतं, थोडंसंच अंतर असतं 2 रेल्वे रुळांमध्ये. आणि मग एका रेल्वेतून तिला फेकून दिलं आणि दुसरी रेल्वे येत होती त्याच्यावरती ती आदळली आणि तिच्या वेगामुळे, आता रेल्वे जोरातच धावत असतात, एक्सप्रेस रेल्वे आहेत म्हणजे जोरात धावत असणार आहेत, आणि त्या वेगामुळे ती 2 धावपट्ट्यांच्या मध्ये अडकून पडली. आणि मग अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझा पाय ट्रॅकवरून बाजूला घे, हा अंतर्मनाचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतोवर खूप उशीर झाला होता. आणि तिच्या मनामध्ये विचार सुरू होते की अरुणिमा, आता पुढची रेल्वे येते, तुझा पाय बाजूला घे, तुझा पाय त्या रेल्वेखाली जाईल, हा विचार ती करत होती. आणि हा मनातला संदेश त्या मेंदूपर्यंत पोहोचायला आणि मेंदूने त्याच्यावरती ॲक्शन घेस तोपर्यंत खूप वेळ झाला होता. आणि त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली आणि तिचे पाय तिला फेकून दिल्यामुळे त्या रेल्वे पट्टीवरती होते आणि त्या पायावरून एक रेल्वे निघून गेली. आणि नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या होत्या. विचार करा, एखादी रेल्वेगाडी नुसती आपल्या समोरून जाताना खूप फास्ट जात असताना आणि आपण जर त्या रेल्वे रुळाच्या अगदी थोडं लांब असू तरीही आपल्याला भीती वाटते, आपल्या कानाला त्रास होतो, आपलं हृदय धडधडतं. आणि हिच्या पायावरून तब्बल 49 रेल्वेगाड्या गेल्या होत्या. काय अवस्था झाली असेल त्या पायाची. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झाली होती. म्हणजे ती दोन्ही पाय त्या ह्याच्यावरती पडलेले होते आणि एवढ्या गाड्या गेल्यानंतर की त्या हाडांचं काय होईल, त्या हाडांचं पूर्ण चक्काचूर झालेला होता. आणि दुसरा पायही काही चांगल्या अवस्थेत नव्हता, त्याच्यावरही तीच परिस्थिती ओढावलेली होती. म्हणजे अशा प्रकारे अरुणिमा किती बिकट प्रसंगाला सामोरं जात होती हे आत्ता आपण पाहिलं. आणि त्यानंतर त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आणि त्या रेल्वे रुळावरती ती पडलेली होती आणि ती पाहत होती की कोणी येतंय का, कोण मला मदत करेल का. मदतीची याचना करणं म्हणजे मदत मागणं. तर मदतीसाठी तिकडे तिकडे पाहत होती, कारण ती आता स्वतः उठू शकत नव्हती, तिच्या हाडांचं पूर्ण चक्काचूर झाला होता, ती उभा राहू शकत नव्हती आणि म्हणून ती इकडे तिकडे मदतीची याचना करत होती. आणि आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती. म्हणजे एवढं हाडांचा चक्काचूर होऊन एवढं रक्त तिचं आता गेलं असणार आहे, तर रक्त जाऊन पण तिचा मेंदू अजूनही तल्लख होता आणि तिची शुद्ध हरपली नव्हती. म्हणजे ती नक्कीच स्ट्रॉंग होती आणि तिचा मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता आणि आपल्याला इथून बाहेर कसं पडता येईल याचा विचार तिचा मेंदू करत होता. सगळीकडे उजाडलं. आता हळूहळू सकाळ झाली, सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले आणि नेहमीप्रमाणे रेल्वेच्या रुळांची साफसफाई करणारे, तिथे कोणता कचरा असेल तर ते उचलणारे सफाई कामगार तिथे आले. आणि त्या अवस्थेमध्ये अरुणिमाला पाहून ते देखील हादरले की इतकी बिकट परिस्थिती येऊनसुद्धा, त्या हाडांचा चक्काचूर होऊनसुद्धा ही मुलगी अजून जागी आहे, म्हणजे तिची शुद्ध अजून जागृत आहे. मग त्या सफाई कामगारांनी अरुणिमाला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं
आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. आता अरुणिमाने पुढे दुर्दैवाचे दशावतार असं का म्हटलं असेल ते आपल्याला पुढचा पॅरेग्राफ वाचल्यावरच कळेल. मग त्या सफाई कामगारांनी तिला तसं बघितलं आणि त्यांना असं वाटलं, म्हणजे त्यांनी त्याला काय केलं की एका बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे तिथे आजूबाजूला असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये ते तिला घेऊन गेले. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. आता ते त्या गावातील एका छोट्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असतील, त्या गावामध्ये मोठे हॉस्पिटल्स नसतील आणि मग ॲज युज्युअल लहान हॉस्पिटल्समध्ये जास्त सुविधा नसतात. तर मग तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे भूलतज्ञ नव्हता. आता तो पाय पूर्ण एवढा, म्हणजे त्याचा हाडांचा इतका चक्काचूर झालेला आहे, तर तो पाय एकतर कापून टाकावा लागेल. तर मग पाय कापण्यासाठी तिथे भूलतज्ञ हवा. भूलतज्ञ म्हणजे काय, तो भूल देतो, म्हणजे तो ॲनेस्थेसिस म्हणतो आपण त्याला भूल देतो आपल्या शरीरामध्ये, जेणेकरून आपल्याला काही कळत नाही, म्हणजे आपलं सेन्सेशन आपल्याला होत नाही, आपल्याला हात लावला तरी पण आपल्याला कळत नाही. सो मग तो भूलतज्ञ पण नव्हता आणि आता तिच्या शरीरामधलं रक्त कमी झालं असणार आहे. मग रक्त देण्यासाठी पुरेसे रक्त पण तिथे अवेलेबल नव्हतं. मग त्याच्यानंतर पुढे अरुणिमा सांगते, सचिंत झालेले डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. आता अरुणिमा मनाने पण इतकी स्ट्रॉंग होती, ती इमोशनली स्ट्रॉंग होती, मेंटली स्ट्रॉंग होती, फिजिकली पण स्ट्रॉंग होती. आणि ते डॉक्टर चिंतित झालेले होते की आता काय करायचं, भूलतज्ञ पण नाही आपल्याकडे पुरेसे रक्त पण नाही तिला देण्यासाठी. आणि ते जे डॉक्टरचे सहकारी होते, नर्स वगैरे, ते पण खूप खूप चिंतेत होते ते. आणि मग त्या डॉक्टर्सना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अरुणिमानेच धीर दिला आणि ती म्हणाली की डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. मग ती अरुणिमा म्हणते की नाहीतरी पायावरून एवढ्या गाड्या गेलेल्याच आहेत, मग आता एवढं दुःख मी सहन केलेलंच आहे, मग आता भूल न देता तुम्ही तो पाय कापला तरी पण चालेल. आणि डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले. आणि त्या डॉक्टरांनीच, म्हणजे रक्त अवेलेबल नाही त्या डॉक्टरांनीच आणि त्यांच्या सहकार्यांनी वगैरे त्याचं स्वतःचं रक्तच तिला दिलं. आणि माझ्यासोबत माझ्या देखतच माझा पाय कापला आणि भूलतज्ञ नसल्यामुळे अरुणिमासमोरच अरुणिमाचा पाय त्यांना कापावा लागला. इकडे मी जीवन मरणाच्या सीमेरेषेवर होते, म्हणजे इकडे अरुणिमाचं एवढं रक्त गेलेलं होतं, अरुणिमाचा पाय कापला गेला होता भूल न देताच, एवढं तिला दुःख झालं होतं. आणि म्हणजेच ती या ठिकाणी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, म्हणजे जगते की मरते या ह्याच्यावरती ती होते. पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य घडत होतं. पण हॉस्पिटलच्या बाहेरचे जे लोक होते, आता ती चॅम्पियनशिप मिळवणारी, नॅशनल लेवलवर खेळणारी खेळाडू होती, म्हणजे सगळ्यांना तिच्याबद्दल माहिती असणारच आहे. मग हॉस्पिटलच्या बाहेर काय चाललं आहे ते आपण पाहूया. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. आता ती जेव्हा तिच्या पायावरून रेल्वे गाड्या गेल्या होत्या तेव्हा रात्र होती आणि सकाळ होईपर्यंत 7 तासाचा अवधी झालेला होता. तर मग एवढा वेळ ती उपचाराविना पडून होती असं त्या प्रसारमाध्यमांनी सगळ्या बातम्या उचलून धरल्या. आणि परत पुढे काय झालं, ही तर एक बातमी झाली, अजून खूप काही नाट्य चाललेलं होतं. आणि पुढे मग क्रीडामंत्र्यांना कळलं. मग तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. दिल्लीमधलं जे एम्स रुग्णालय आहे ते सगळ्यात मोठं रुग्णालय आहे. मग आता ही व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप होती, म्हणजे क्रीडामंत्र्यांनी तिची दखल घेतली. आणि एम्स म्हणजे काय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था. तर यामध्ये तिला हलवण्यात आले. आणि राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. आणि राष्ट्रीय खेळाडू आहे, दिल्लीतल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला हलवलेलं आहे आणि म्हणून तिला तिथे चांगल्या दर्जाच्या सुविधाही मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठवल्या जात होत्या. शल्य म्हणजे काही दुःख, मनामध्ये एक खंत होती की मला एवढं चांगल्या सुविधा मिळाल्या ते चांगलंच आहे, माझ्या पायाचं वगैरे चांगला त्याच्यावरती उपचार होईल. पण प्रसारमाध्यमांमध्ये हे काय चाललं आहे, नको त्या अफवा उठवत होत्या. मग त्या अफवा काय होत्या, तर अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. आता हे काय अफवा आहे, एवढी मोठी व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप आहे, फुटबॉल चॅम्पियनशिप असणारी ती मुलगी आहे, तर ते आपल्याकडे रेल्वेचं तिकीट नाही म्हणून रेल्वेगाडीतून उडी मारेल का, काहीही बोलायचं म्हणून प्रसारमाध्यमामध्ये अशा बातम्या उठवल्या जात होत्या. आणि त्यानंतर ही झाली एक अफवा. अजून काय, तर पुढे अजून काय सांगतात ते प्रसारमाध्यमामध्ये की अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आता एवढी स्ट्रॉंग मुलगी असेल तर त्या आत्महत्येचा विचार तरी करेल का, तर अशा काहीही अफवा उठवल्या जात होत्या. इथपर्यंत काहीही छापून येत होतं. आणि तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवरती मलमपट्टी झाली होती. पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते.
शारीरिक जखमांवरती मलमपट्टी आपल्याला करता येते, पण मनामध्ये झालेल्या जखमांचं काय? त्याच्यावरती कुठलंच औषध नसतं. आणि मग अरुणिमा पण तेच सांगते की शरीरावर झालेल्या जखमांवरती तर मलमपट्टी झाली होती, त्यांच्यावरती तर उपचार झाला होता, पण माझ्या मनामध्ये ज्या जखमा झाल्या होत्या, या लोकांनी ज्या काही अफवा उठवल्या होत्या, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये किती जखमा झाल्या असतील, मनामध्ये मला किती दुःख वाटत असेल, त्याचं काय करायचं? त्याच्यावरती कोण उपचार करणार? आणि मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब, आम्ही सत्य परिस्थिती जगाला ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना कुणाला रस होता. म्हणजे मी ना माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब, ढालीप्रमाणे म्हणजे काय की स्वतःला संकटामध्ये टाकून स्वतः संकट झेलून दुसऱ्याचं रक्षण करणारं. प्रत्येकाचं कुटुंब असंच असतं ना, स्वतः संकटामध्ये जातं पण आपल्या पिल्लांचं, आपल्या घरातल्या मुलांचं, आपल्या घरातल्या व्यक्तींचं मात्र रक्षण करतं. मग अरुणिमा सांगते की मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब, सत्य परिस्थिती काय आहे, नेमकं त्या रात्री त्या रेल्वेमध्ये काय घडलं होतं, हे सगळं काही आम्ही जगाला सांगत होतो, पण ते कुणी ऐकायलाच तयार नव्हतं. सगळेजण मात्र अफवाच उठवत होते. बऱ्याच वेळा असंच घडतं की सत्य काय आहे हे कोणाला माहितीच नसतं, पण असं झालं असेल, मग असं तर झालं नसेल ना, मग असं काहीतरी झालं असेल, असं काही वेगळंच समाजामध्ये चालू असतं. आणि हीच तर आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की खरं काय आहे ते जाणून न घेताच कुठेही काहीही सुरू असतं. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू देत, पण एक दिवस नक्कीच माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. आणि मग अरुणिमा एक निश्चय करते. त्या हॉस्पिटलमध्ये पडल्या त्या सगळ्या अफवा ऐकून तिच्या मनामध्ये खूप चलबिचल सुरू असते. आणि मग तेव्हा ती निश्चय करते की आता जे माझ्याकडे तोंड दाखवत आहेत, माझ्याकडे जे तोंड दाखवून बोलत आहेत, जे माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू देत, त्यांना जे करायचं ते करू देत, पण एक दिवस नक्की माझा असेल, एक दिवस मी असं काहीतरी करून दाखवेल की या सगळ्यांचे तोंड आपोआप बंद होतील. आणि तो दिवस असेल जेव्हा मी एव्हरेस्ट सर करेल. आणि असा एक महत्त्वाचा निर्णय अरुणिमाने तिच्या आयुष्यामध्ये घेतलेला होता. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली किंवा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. मग अरुणिमाने कोणाच्याही प्रभावाखाली जाऊन की तू असं कर, कुणीतरी सांगितलं म्हणून तिने निर्णय घेतला असं काही नाही. किंवा कुठल्या तरी म्हणजे खूप इमोशनली कुणीतरी तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं म्हणून तिने हा निर्णय घेतला, तर असं काही नाही आहे. तर तिने स्वतःच्या मनाने हा तिचा निर्णय तिने घेतलेला होता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं. म्हणजे तिची काहीही चूक नसताना, तिने काहीही केलं नव्हतं, पण नको ते वाईट प्रवृत्तीची लोकं आपल्या देशामध्ये असतात, जे असं काहीतरी करतात आणि त्याच्यामुळे इतरांचं पूर्ण आयुष्य दुःखामध्ये त्यांना घालवावं लागतं. आणि अशा काही चोरांमुळेच तिच्यावरती ही परिस्थिती ओढावलेली होती. आणि त्याच्यामुळे ती म्हणते की एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं. म्हणजे इतकी चांगली धडधाकट व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप मिळवणारी, फुटबॉल चॅम्पियनशिप मिळवणारी ही युवती एका झटक्यात, एका फटक्यात तिचं शरीर अपंग झालेलं होतं. पण माझं शरीर अपंग झालेलं होतं, माझं मन अपंग झालेलं नव्हतं. म्हणजे मी मनाने स्ट्रॉंग होते. शरीराने जरी मी अपंग झाले असले तरी पण मी मनाने स्ट्रॉंग होते. आणि गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. म्हणजे गगन भरारी घेणे म्हणजे काय, खूप प्रगती करणे, प्रगतीचं अतिउच्च शिखर गाठणं. आणि गगन भरारी घ्यायचं वेळ हे रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर त्याला साथ देत असतं. कारण आपलं मन हे आपलं सगळ्यात मोठं मोटिवेटर असतं. आपण अनेक मोटिवेशनल स्टोरीज ऐकल्या तरी जोपर्यंत आपलं मन मोटिवेट होत नाही, जोपर्यंत आपलं मन आपल्याला काहीतरी करण्याचा आदेश देत नाही, तोपर्यंत आपलं शरीर काहीच करत नाही. त्याच्यामुळे आपलं मन हे आपल्या सगळ्यात मोठं मोटिवेटर असतं. आणि मन जे ठरवतं ते करायला सगळं शरीर सज्ज होतं. म्हणून आपण जे काही ठरवू ते मनाने ठरवायला पाहिजे आणि मग त्याला शरीर आपोआपच साथ देतं. एक सांगू, आपला सगळ्यात मोठा मोटिवेटर कोण असतो? तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून आपलं मन असतं. आपलं स्वतःचं मन असतं, जे आपल्याला कुठलीही गोष्ट करायला जर आपण ठरवली तर शरीराला पण त्याला साथ द्यायला लावतं. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना, तेव्हा आपल्याला दरवेळी ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर दिसत असते. म्हणजे तिला असं दिसत असेल, उठता बसता जेव्हा पण ती काही ती काम करत असेल तेव्हा तिला नेहमी असं वाटत असेल की आता मी एव्हरेस्ट सर करणार आहे, मला एव्हरेस्ट सर करायचं आहे, मला ते एव्हरेस्ट सर करायचंच आहे. जेव्हा आपण असं ठरवतो तेव्हा ती गोष्ट आपण नक्कीच करतो. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. आता तिने
एव्हरेस्ट सर करायचा निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय जेव्हा तिने सांगितला तेव्हा खूप लोक काहीही बोलायला लागले. कारण समाजामध्ये जेव्हा आपण एखादा अशक्य वाटणारा, समाजाला अशक्य वाटणारा असा एखादा निर्णय आपण ठरवतो ना, तेव्हा समाजाला वाटतं ही अशी काय बोलते, हिला असं काय झालं आहे, कदाचित तिच्या डोक्यावरती तर परिणाम झाला नाही ना, असं समाजाला वाटतं. पण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला माहिती असतं की आपला हा निर्धार, आपला हा निर्णय आपण सत्यात उतरवणार आहोत. आणि मग समाज म्हणू लागलं की शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे शरीराला जखमा झालेल्या आहेत, शरीर अपंग झालेलं आहे, कदाचित हिला वेड तर लागलेलं नाही, असा काहीतरी निर्णय घेते असं समाज म्हणू लागलं. आणि अर्थातच लोकांनी माझं हे बोलणं हसण्यावारे नेलं. म्हणजे लोकांना काहीच महत्त्वाचं वाटलं नाही. त्यांना वाटलं की अशीच वेड्यासारखी काहीतरी बडबडते, हिला वेड वगैरे लागलं की काय. पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. आणि आपलं कुटुंब असं असतं ना की जे आपल्या प्रत्येक निर्णयात आपला साथ देत असतं. भलेही समाज त्याला काहीही म्हणू नाही तर आपल्याला वेड्यात काढो, पण आपलं कुटुंब नेहमी आपल्यासोबत असतं. आणि अरुणिमाच्या बाबतीतही तेच झालं. समाज काहीही बोलत असला तरी पण कुटुंब मात्र तिच्यासोबत होतं, तिच्यासोबत खंबीरपणे उभं होतं. एक अवघड पण मला शक्य आहे असा वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. एव्हरेस्ट सर करणं ही खरं तर अवघड गोष्ट आहे, पण अशक्य मात्र नाही. म्हणजे गोष्ट अवघड आहे पण ती अशक्य नाही. माझ्यासाठी ती शक्य आहे. म्हणजे मी ती सर केलीच पाहिजे, मी ती प्राप्त केलीच पाहिजे. आणि जगात काहीही अशक्य नसतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन धिस वर्ल्ड. फक्त आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपला निश्चय कणखर असला पाहिजे. तो कुणाच्याही सांगण्याने, हसण्याने डळमळला नाही पाहिजे. अशा जर गोष्टी असतील, जर आपण सकारात्मक दृष्टिकोनाने एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जर प्रयत्न करत असू तर ते नक्कीच आपलं असतं, यश नक्कीच आपलं असतं. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. आता एव्हरेस्ट सर करायचं म्हटलं तर त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. कारण एव्हरेस्ट सर करणं ही साधी गोष्ट नाही आहे. भलेही ते अशक्य नसेल पण ते अवघड तर आहेच. मग ते एव्हरेस्ट सर करण्यासाठी आधी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की गिर्यारोहणाचं प्रशिक्षण कशा प्रकारे असतं. नसेल माहिती, आपल्याकडे गुगल गुरु आहेत, त्यांच्यावर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. मग आता ती बरी झाली असेल, तिचा पाय वगैरे थोडा व्यवस्थित झाला असेल आणि मग एम्समधून तिला आता डिस्चार्ज देण्यात आला. साधारणपणे एखादा हात किंवा पाय कापावा लागलेला पेशंट दिवसेंदिवस अगदी महिनोन्महिने उठत नाहीत. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये किंवा कुठल्याही कारणास्तव जर हात किंवा पाय कापावा लागत असेल तर तो व्यक्ती खूप महिने तरी उठत नाही. कारण इतकं दुःख असतं किंवा इतक्या वेदना होत असतात आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती, त्याला उठता येत नाही, त्याला चालता येत नाही, त्याला कोणतंही काम करता येत नाही. पण अरुणिमा मात्र 2च दिवसात उभी राहिली. कारण तिचा निर्धार तेवढा मोठा होता आणि तिच्या मनाने त्या निर्धाराला मंजुरी दिलेली होती. आणि म्हणजे तिचं संपूर्ण शरीर त्या निर्धाराशी एकमत झालेलं होतं आणि आता ते सगळं शरीर तिला साथ देत होतं. मग भलेही ती अपंग असली तरीही तिचं मन मात्र अपंग नव्हतं. एका पायाच्या घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला. म्हणजे तिचे दोन्ही पाय त्या रेल्वेच्या रुळावरती गेलेले होते. पण एका पायाची हाडे तुटलेली होती म्हणून त्याच्यामध्ये स्टीलचा रॉड घालतात त्याप्रमाणे रॉड घातलेला होता. आणि ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती, म्हणजे दुसरा जो पाय होता ज्या पायामध्ये रॉड घातलेला होता तर त्या पायाचीच हाडांची जुळणी अजून पूर्ण व्हायची होती. म्हणजे हाडं काय लगेच जुळून येत नाही, त्यांना जुळून यायला वेळ लागतो. आणि दुसरा पाय जो होता तर तो मांडीपासून खाली पूर्णतः कृत्रिम बसवलेला होता. तुम्ही अरुणिमा सिन्हा यांचे स्पीचेस पण अवेलेबल आहेत किंवा त्या कशाप्रकारे त्यांनी एव्हरेस्ट सर केला त्या स्वतःच्या तोंडून त्यांची गोष्ट सांगत आहे, तर ते पण तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. त्यांचे अनेक इमेजेस बघू शकता. त्यांनी जेव्हा एव्हरेस्ट सर केलं तर तेव्हा त्यांनी जो व्हिडिओ क्लिप काढलेला होता तो पण अवेलेबल आहे. तो पण तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करून पाहू शकता. तर आपण आपल्या पाठाकडे येऊया. तर नेमकं तिच्या पायांची अवस्था कशी होती ती तिने सांगितलेली आहे. असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. आता बचेंद्री पाल कोण? तर बचेंद्री पाल म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला. आणि बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्ट सर केलेलं होतं. त्यांना माहिती होतं की एव्हरेस्ट सर करण्यासाठी किती मोठी महत्त्वाकांक्षा असावी लागते, किती मोठं मनोधैर्य असावं लागतं. आणि त्याच्यामुळेच त्यांनी अरुणिमाचा एव्हरेस्ट सर करण्याचा हा जो निर्णय होता तर त्या निर्णयाचा, त्या ध्येयाचा आदर केला. त्या निर्णयावर मुळीच हसल्या नाहीत किंवा त्यांनी त्या निर्णयाला मुळीच धुडकावून लावलं नाही, तर उलट त्यांनी त्या निर्णयाचा आदर केला. मला प्रोत्साहन दिलं आणि त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका महत्त्वाचा, इतका मोठा निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केला आहेस.
आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. आणि बचेंद्री पाल यांनी अरुणिमा सिन्हाला प्रोत्साहन दिलं, तिला एनकरेज केलं आणि तिला सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुझ्या दोन्ही पाय म्हणजे एक पाय तुटलेला असताना, तो कृत्रिम बसवलेला असताना, दुसऱ्या पायामध्ये रॉड असताना, अशा परिस्थितीमध्ये तू एव्हरेस्ट सर करायचा हा जो निर्णय घेतलेला आहेस, तर याचा अर्थ तू स्वतःच्या मनातलं एव्हरेस्ट केव्हाच सर केलं आहेस आणि आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. म्हणजे लोकांनी ज्या अफवा उठवलेल्या होत्या त्या लोकांचं तोंड बंद करायला आणि त्यांना दाखवून द्यायला की अरुणिमा सिन्हा नेमकी आहे काय आणि तिचं मनोधैर्य किती मजबूत आहे. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. येथे माझं 1.5 वर्षांचं खडतर प्रशिक्षण सुरू झालं. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे. मग त्या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये असं असेल की ज्याप्रमाणे एव्हरेस्ट असतो त्याप्रमाणे काही पर्वत तिथे असतील आणि मग त्या पर्वतांमध्ये आधी चढता येतं आहे का, ते पर्वत चढत असताना कोणाला काही त्रास होतो आहे का, मग त्याच्यावरून पुढे एव्हरेस्टचा अंदाज घेतला जात असेल. जवळपास मरणप्राय कठीण अनुभव. मरणप्राय म्हणजे जणू की आता मला मरण येईल असे प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी तिला येत होते. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की खूप जर त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागत असेल किंवा खूप कष्ट जर घ्यावं लागत असेल तर कधी कधी असं वाटतं की सोडून द्यावं हे सगळं. आणि मग असं असूनसुद्धा अरुणिमा मात्र कधीही विचलित झाली नाही आणि या सगळ्या गोष्टींमधून ती तावून सुलाखून निघाली होती. तावून सुलाखून निघणे म्हणजे काय की खूप कठीण परीक्षेमधून पण यशस्वी होणे. की खूप म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे की सोनं जे असतं तर सोन्याला आधी तापवलं जातं, परत ते घासलं जातं, त्याचे तुकडे वगैरे केले जातात आणि हे सगळं करून सोनं लाल होईपर्यंत त्याला तापवलं जातं, त्याच्यावरती परत हातोडीने घाव घातले जातात आणि मग हे सगळं करून मग ते शुद्ध सोन्याला खूप यातना सहन करावे लागतात चांगलं होण्यासाठी. मग यासाठीच त्यांनी तावून सुलाखून इथे वापरलेलं आहे. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत असल्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. आता तो पाय कृत्रिम होता आणि कृत्रिम पाय म्हणजे काय, आपला नेहमीचा पाय नाही, त्याच्यामुळे त्याची सवय व्हायला जरा वेळ लागणार आणि मग तो जो कृत्रिम पाय आहे तर त्या पायाची टाच वगैरे सगळं कृत्रिम असणार, कारण मांड्यापासूनच तो पाय पुढे कृत्रिम बसवलेला होता. मग त्या पायाची टाच आणि चवडा जेव्हा पण ती जमिनीत रुतवत असे तर तेव्हा तो असं गोल गोल फिरायचा, कारण तो नेहमीचा पाय नव्हता आपला आणि त्याच्यामुळे आता तर एव्हरेस्ट सर करायचं म्हणजे तो पाय आपल्याला मोस्टली त्या बर्फावरती रोवायला लागणार आहे. मग जर जमिनीमध्ये रोवत नसेल तर बर्फावरती रोवायला तिला किती कष्ट घ्यावे लागले असतील. मग ते कष्ट आता ती सांगत आहे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता आणि त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत आणि उजव्या पायाची हाडे एकत्रित यावी त्यासाठी काय घातलेलं होतं, स्टीलचा एक रॉड त्याच्यामध्ये घातलेला होता. आता आपल्या शरीरामध्ये जर एखादा नवीन कुठला तरी घटक जर आपण घातला तर आपल्याला किती वेदना होतात आणि तिचा तर पूर्ण पायच त्या घटकाचा होता आणि म्हणून तिला खूप वेदना होत होत्या. आणि माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. आता शेर्पा म्हणजे कोण, तर ज्या व्यक्तींना एव्हरेस्ट सर करायचं आहे तर त्यांच्यासोबत तिथलाच एखादा व्यक्ती म्हणजे एव्हरेस्टच्या भागामधलाच किंवा ज्याला एव्हरेस्टमधलं पूर्ण ज्ञान आहे, म्हणजे एव्हरेस्ट चढत असताना कुठे कुठली संकटे येणार आहेत, काय खाचाखोचा आहेत, हे सगळं ज्याला माहिती आहे तर तो थोडक्यात एक गाईड असतो. की थोडक्यात एक असा मार्गदर्शक असतो ज्याला आपण शेर्पा म्हणू शकतो. तर सुरुवातीला शेर्पाने बघितलं की काय अवस्था आहे या मुलीची, की तिला चालता येत नाही, तिच्या पायामध्ये रॉड घातलेला आहे, एक पाय पूर्णतः कृत्रिम आहे आणि अशा मुलीला एव्हरेस्ट सर करायचं आहे. म्हणजे तो शेर्पा तयारच होईना की असं कसं होणार हे. मग तिला तो काही तयारच होत नव्हता आणि साहजिक आहे त्याचं तयार न होणं किंवा त्याची मंजुरी न देणं, कारण जिथे अव्यंग धडधाकट माणसं गिरिभ्रमण करायला धजत नाहीत तिथे माझी काय कथा. आणि खरंच आहे की जिथे चांगली मजबूत लोक पण एव्हरेस्ट सर करायला दिसत नाहीत, म्हणजे एव्हरेस्ट सर करायला येत नाहीत किंवा घाबरतात, तर तिथे मी काय की मी ऑलरेडी अपंग आहे, मग मी कसं काय एव्हरेस्ट सर करू शकेन, अशी शंका शेर्पाच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचं मन वळवले. पण घरच्या लोकांनी मात्र शेर्पाला समजावून सांगितलं असेल की तिचं धैर्य किती मजबूत आहे, तिचं ध्येय किती मजबूत आहे, ती किती धैर्याची आहे, तिचं मनोबल किती मजबूत आहे असं त्या शेर्पाला सांगितलं असेल आणि मग मात्र तो शेर्पा तयार झाला.
आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. आणि मग तिथून पुढे तिचं पूर्ण प्रशिक्षण झालं असेल आणि आता ती निघाली होती एव्हरेस्ट सर करायला. चला तर आता आपण पाहूया अरुणिमाची 52 दिवसांची रोमांचकारी लढाई. आणि त्यामध्ये पण तिला तिची पाठ संकटाने सोडलेली नव्हती. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. म्हणजे गिर्यारोहकाला म्हणजे एव्हरेस्ट सर करत असताना पूर्ण एव्हरेस्टपर्यंत एव्हरेस्टच्या माथ्यापर्यंत पोहोचेपर्यंत 4 बेस कॅम्प्स असतात. बेस कॅम्प्स म्हणजे काय, छावण्या असतात की 4 छावण्या म्हणजे काय की विश्रांतीसाठी जागा किंवा एक थांबा ज्याला आपण म्हणतो, एक स्टेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे 4 बेस कॅम्प्स असतात आणि मग ते पार करावे लागतात. मग एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोहोचलात की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे. आणि मग असे 4 बेस कॅम्प्स असतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आणि मग चौथ्या बेस कॅम्पवर तुम्ही एकदा का पोहोचला की मग तिथून पुढे जे एव्हरेस्टचे शिखर आहे, म्हणजे शिखरावरती पोहोचावं लागतं एव्हरेस्ट जे सर करणारे आहेत त्यांना, तर त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अजून तिला 3500 फुटांचं अंतर पार करायचं होतं. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यामध्ये होतात, म्हणून त्याला डेथ झोन असं म्हणतात. पण या टप्प्यामध्ये म्हणजे चौथ्या बेस कॅम्प नंतरचा जो टप्पा आहे, तर याच टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मृत्यू होतात. आता का होत असतील, तर एकतर एवढं अंतर पार करून आल्यानंतर अनेकांचा ऑक्सिजन संपत असेल, ऑक्सिजन एवढ्यावरती मिळत नाही, सो आपल्याला आपला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावा लागतो. आणि ऑक्सिजन संपत असल्यामुळे मग पुढे तो व्यक्ती ऑक्सिजन नाही तर कसं काय चालणार, मग त्यामुळे तिथे अनेक मृत्यू होत असतील किंवा अजून काही तिथली परिस्थिती असेल, हवामान असेल, यामुळे अनेक मृत्यू त्या ठिकाणी होतात. त्याच्यामुळे त्याला डेथ झोन म्हटलं जातं, कारण त्या ठिकाणी जास्तीत जास्त मृत्यू होतात. त्याला आपण मराठीमध्ये मृत्यूप्रवण क्षेत्र असं पण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर पुढे आहे, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की चौथ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत आधीच्या कॅम्प्समध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. आणि चौथ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत अरुणिमा म्हणजे तिचे जे सहकारी होतील, आता खूप सारे जण जातात एव्हरेस्ट सर करण्यासाठी, मग तिचे जे काही सहकारी असतील, जे तिचे फ्रेंड्स वगैरे असतील, तर त्या सगळ्यांमध्ये ती सगळ्यात पुढे होती. म्हणजे सगळ्यात पुढे पुढे ती जायची, कारण तिला सगळ्यात लवकर एव्हरेस्ट सर करायचं होतं. आणि इतकी पुढे की लोक विचारत, आणि ती एवढी पुढे असायची की लोक तिला विचारायची, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मग ते असं विचारायचे की तुम्ही दरवेळी आमच्या पुढे पुढे असता, मग तुम्ही नेमकं खाता काय, एवढी एनर्जी कुठून मिळते तुम्हाला. मग मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. आणि मग तिला असं वाटायचं की मी अपंग आहे आणि त्यातल्या त्यात मी मुलगी आहे, म्हणजे लोक मला दुर्बल समजणार, दुबला समजणार. तर असं काही समजून मला काही लोकांकडून सहानुभूती घ्यायची नव्हती. सहानुभूतीची अपेक्षा मात्र तिने कधीच केली नाही किंवा तिला सवलतही नको होती. आणि याच विचाराचं प्रतिबिंब तिच्या कृतीतून उमटत होतं. आणि तिच्या मनामध्ये असं विचार होते की मला काही कुणाची सहानुभूती किंवा सवलत नको आहे, मला जे काही करायचं ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे. आणि याच्यामुळेच तिच्या मनामध्ये एवढा ठाम निर्धार असल्यामुळेच ते सगळ्यांच्या पुढे पुढे होती आणि त्यातूनच तिला एनर्जी मिळत होती. डेथ झोनची लढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. म्हणजे आता डेथ झोन कशा प्रकारचं होतं त्याचं वर्णन ती आता इथे करत आहे की डेथ झोन, त्याला नाव असायचं डेथ झोन आहे. त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मृत्यू होतात लोकांचे आणि मग मृतदेहांचा खच पडलेला असतो आणि मग तिथे खूप जास्त थंडी असते खूप, कारण तो खूप उंच आहे ना, उंचावर जायचं आहे आता, तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाडं गोठवणारी थंडी असते. आणि एवढे सगळे लोकांचा मृत्यू झालेला, मृतदेहांचे ते सगळे खच पडलेले आहेत, हे सगळं पाहिलं की असं वाटतं की मृत्यूचे किती जवळून दर्शन आपल्याला होतं आहे. आणि मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. आणि अरुणिमाला आदल्या दिवशी एक बांगलादेशी गिर्यारोहक भेटला असेल आणि तो तिला त्या डेथ झोनमध्ये मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घातली. तुला मरायचं नाही आहे अरुणिमा, तुला मरायचं नाही आहे. अंतर्मनातला हा संदेश वारंवार मी अंतर्मनाला बजावत होते. तर अरुणिमा तुला जिंकायचं आहे, तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, तुला मरायचं नाही आहे, हे ती स्वतःला सांगत होती. कारण एवढं सगळं मृतदेह बघून अर्थातच कोणीही घाबरणारच आहे आणि ती कितीही इमोशनली फिट असली, कितीही मेंटली स्ट्रॉंग असली, तरी पण एवढं सगळं जर तिने बघितलं मृतदेहांचा खच वगैरे, तरी तिला थोडी भीती वाटलीच होती. आणि त्या भीतीला पण ती आवर घालत होती. आणि तशा परिस्थितीमध्येही ती स्वतःला ठणकावून सांगत होती की अरुणिमा तुला मरायचं नाही आहे, तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं
तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं. आणि ती मनाला समजावत होती, ती शरीराला समजावत नव्हती, ती मनाला समजावत होती. कारण मन जसं वागतं तसं शरीर वागतं. संपूर्ण शरीर हे मनाचं ऐकत असतं. आणि म्हणून ती मनाला सांगत होती की अरुणिमा, तुला मरायचं नाही आहे, तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, तुला तुझं ध्येय गाठायचं आहे. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे, आत्ताच मागे फिर, एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता. आणि शेर्पा म्हणजे तिचा गाईड. त्याचं कामच होतं हे की लोकांना मार्ग दाखवणं एव्हरेस्टवरती जाण्यापर्यंत, तिथून त्यांना परत रिटर्न घेऊन येणं. तर हे सगळं करत असताना त्याला जाणवू लागलं की अरुणिमाचा ऑक्सिजनचा साठा खूप कमी राहिला आहे, तो आता संपू शकतो. त्याच्यामुळे तो तिला सांगत होता की अरुणिमा, मागे फिर, तू एव्हरेस्ट काय पुन्हा कधीतरी चढशील, पण जर एव्हरेस्टचा साठा जर संपत आला तर तू कदाचित जगू शकशील की नाही याची शाश्वती नव्हती. आणि त्याच्यामुळे तू आता मागे फिर, तुला पुन्हा कधीतरी एव्हरेस्ट सर करता येईल, असं तो शेर्पा तिला विनंती करत होता, तिला बजावत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव ऑर नेव्हर. पण अरुणिमाच्या अंतर्मनामध्ये अरुणिमा स्वतःला बजावत होती की तुला जिंकायचंच आहे, तुला एव्हरेस्ट सर करायचंच आहे. आणि तिच्या मनामध्ये कुठेतरी असं चाललं होतं की नाव ऑर नेव्हर, म्हणजे आत्ता नाही तर कधीच नाही. म्हणजे जर मी आत्ता एव्हरेस्ट सर केलं नाही तर पुन्हा कधीच मी एव्हरेस्ट सर करू शकणार नाही. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी, माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. म्हणजे एवढ्या सगळ्या संकटामधून ती इथपर्यंत आलेली होती. आणि एवढ्या छोट्याशा टप्प्यामध्ये जर तिने एव्हरेस्ट सर नाही केला तर तिच्यासाठी तिच्या शरीराने मेलेलंच होतं. म्हणजे तिला स्वतः आपण नाही सर करू शकलो एव्हरेस्ट, अशी खंत तिच्या मनामध्ये राहिली असती. पुन्हा ती आल्यानंतर लोक तिच्यावरती हसली असते की एव्हरेस्ट सर करायला गेली होती आणि सर न करताच आली. असं काही तिला परत समाजामध्ये अनेक लोकांना तोंड द्यावं लागलं असतं. म्हणून ती म्हणत होती की नाव ऑर नेव्हर, आत्ता नाही तर कधीच नाही. मी जर एव्हरेस्ट सर केलं तर ते आत्ताच करणार. आणि शिवाय पुन्हा एकदा एवढी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. आणि पुन्हा एकदा, कारण एव्हरेस्ट सर करणं, त्याचं प्रशिक्षण, तिथला सगळा खर्च वगैरे यासाठी स्पॉन्सरशिपची आवश्यकता होती. आणि मग परत एवढं सगळं परत मॅनेज करणं, परत ते प्रशिक्षण वगैरे हे सगळं काही करण्यासाठी तिला परत त्या संकटांना तोंड द्यावं लागलं असतं. मग त्याच्यानंतर अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. पण तिने काही शेर्पाचं ऐकलं नाही. तिने मात्र आपल्या अंतर्मनाला बजावलेलं होतं की आपल्याला मरायचं नाही आहे, आपल्याला जिंकायचं आहे. आणि म्हणून तिने शेवटी एव्हरेस्ट सर केलंच आणि ती शेवटी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलीच. आणि हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्यासाठी मी शेर्पाला विनंती केली. आणि हा खरंच ऐतिहासिक क्षण होता. एव्हरेस्ट सर करणं हे कुणाची, म्हणजे खूप जणांचं स्वप्न असतं पण ते साध्य होईलच असं नसतं. पण अरुणिमाने मात्र अथक परिश्रमाने ते स्वप्न सत्यात उतरवलं होतं. आणि हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपवावा अशी तिची खूप इच्छा होती. आणि म्हणून तिने शेर्पाला सांगितलं की माझा एक फोटो काढ म्हणून. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. आणि फोटो काढण्यासाठी तिने ऑलरेडी तिचा ऑक्सिजन संपत आला होता आणि तिने तो ऑक्सिजन मास्क पण काढला. मी अशी ना तशी मरणारच होते. मग माझ्या यशाचे पुरावे असणं आवश्यक होतं. मग तिचं असं म्हणणं होतं की मी अशी ना तशी आता ऑक्सिजन पूर्ण संपत आलेला आहे तर मी जगेलच अशी काही शाश्वती नाही आहे. मग जर आता मी एव्हरेस्टवर पोहोचलेली आहे तर माझे काही पुरावे नको मी एव्हरेस्टवर पोहोचली असे. मग त्यासाठी तिने तो मास्क काढला, ऑक्सिजन मास्क काढला आणि शेर्पाला सांगितलं की माझा फोटो काढ, मी आता इथे पोहोचलेली आहे, माझा फोटो काढ. आणि मग शेर्पाने फोटो काढला असेल आणि फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आणि आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला. आणि अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. आणि अखेर अरुणिमाचा फोटो काढल्यानंतर अरुणिमाने शेर्पाला सांगितलं की माझा एक व्हिडिओ पण काढ म्हणून. आता शेर्पा ऑलरेडी खूप चिडलेला होता तिच्यावरती. आधीच तिचा ऑक्सिजनचा साठा संपतोय तर त्यांनी फोटो काढायला सांगितलं, वरून ती सांगते की माझा व्हिडिओ पण काढ. म्हणजे शेर्पा खूप चिडलेला होता पण तरीही अरुणिमाची विनंती ऐकून त्याने तिचा व्हिडिओ काढला. आणि तो व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहे. किती सांगितलेला आहे त्यांनी त्या छोट्याशा क्लिपमधून पण तिने किती महत्त्वाचा संदेश दिला आहे तो तुम्ही ऐकू शकता. आणि मग त्यानंतर तिने शेवटी आपल्या भारताचा ध्वज, आपल्या भारताचं निशाण त्या एव्हरेस्टवर फडकवलं. किती अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सर्व भारतीयांसाठी. आता मी उतरू लागले होते. आता एव्हरेस्ट शिखरावर तिने तो ध्वज फडकवला, तिचं ध्येय तिने साध्य केलं होतं आणि आता तिला पुन्हा परत खाली यायचं होतं म्हणून ती उतरू लागली होती. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला. आणि ऑलरेडी तिचा ऑक्सिजन खूप कमी राहिला होता आणि खूप
म्हणजे थोडीशी ती खाली आली, 40-50 पावलांनी ती खाली आली असेल आणि तेवढ्यात तिचा ऑक्सिजन पूर्णतः संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी मानत नाही, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, मला श्वास घेण्याचा मी प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. तर तुम्ही या ठिकाणी पहा की तिचा ऑक्सिजन संपत आलेला होता, म्हणजे पूर्ण संपलेलाच होता. आणि लक असेल किंवा डेस्टिनी म्हणजे नशीब वगैरे या सगळ्या शब्दांना काही ती मानत नव्हती. पण तिला हे नक्की माहिती होतं की जे शूर लोक स्वतःच्या मेहनतीवर, प्रयत्नांवर यश प्राप्त करायला जातात त्यांना भाग्य नेहमी साथ देतं, किंवा फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज म्हणजे जे लोक स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या प्रयत्नांनी यश साध्य करतात त्यांना नशीब नेहमी साथ देतं. आणि बघा, तिचा ऑक्सिजनचा साठा संपला होता, पण त्या परिस्थितीमध्येही तिला ऑक्सिजनचा एक सिलेंडर मिळाला. म्हणजे तिला जेव्हा श्वास घेता येत नव्हता, ती जेव्हा गुदमरू लागलेली होती, तर तेव्हा एका ब्रिटिश माणसाने त्याला ओझं होतं म्हणून एक ऑक्सिजनचा सिलेंडर फेकून दिलेला होता आणि तो तिला मिळाला. आणि तिच्या शेर्पाने तो चटकन तिला अडकवला आणि सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. म्हणजे तिला ऑक्सिजन मिळत नव्हता, पण तिला ऑक्सिजनचा साठा मिळाला आणि मग ती त्या डेथ झोनमधून खाली आली. आणि वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो आणि माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. आणि अरुणिमा सांगते की त्या दिवशी मी आधी बोलले होते, अरुणिमा आधी आपल्याला बोलली होती की एक दिवस नक्की माझा असेल आणि तो तिचा दिवस आज अखेर आला होता. आणि गिर्यारोहकांच्या यादीमधलं एक सगळ्यात अवघड शिखर जर असेल तर ते असते एव्हरेस्ट, आणि तिने ते एव्हरेस्ट आज सर केलं होतं. गिर्यारोहणाने मला खूप काही धडे दिले. माझ्यामधला माझा आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी याचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण झाला. अशा परिस्थितीमध्ये तिने एव्हरेस्ट सर केला म्हणजे ती किती कणखर आहे हे आपल्याला यातून दिसून येतंच. आणि हे सगळं गिर्यारोहणाने तिच्या मनामध्ये, तिच्या शरीरामध्ये निर्माण झालेलं आहे असं ती म्हणते. शेवटी ती आम्हा सर्वांनाच एक संदेश देते. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. म्हणजे आपण आयुष्यामध्ये काय मिळवतो, काय कमवतो, आपण किती गुण मिळवतो, आपण किती पैसे मिळवतो, यापेक्षा आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि ते शिकवलेलं किंवा ते ज्ञान आपल्याला किती चांगली व्यक्ती बनवू शकतं हे महत्त्वाचं आहे. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. आणि इतरांशी, इतर लोकांशी, आपल्या समाजाशी आपलं वर्तन कसं आहे यावरून आपण कसे व्यक्ती आहोत किंवा आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे ठरत असतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. आणि हाच आपल्या जीवनाचा एक मूलमंत्र असायला पाहिजे. आणि असं जर असेल तर आपण आयुष्यात कधीही अपयश आले म्हणून निराश होणार नाही किंवा रडत बसणार नाही, तर आपण नेहमीच ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत राहू. कितीही प्रयत्न केले तरीही ते कमीच पडतील, पण आपलं ध्येय आपण निश्चितच प्राप्त करू, असा संदेश अरुणिमाने आपल्याला दिलेला आहे. आणि हेच मोटिवेशन आजच्या या युगामधल्या लोकांना हवं आहे, या विद्यार्थ्यांना हवं आहे की जेणेकरून ते त्यांचं ध्येय प्राप्त करू शकतील. तर अशा प्रकारे हा होता आपला पाठ आणि अरुणिमाची कहाणी जे घेतलेलं आहे, म्हणजे ती जी ओरिजिनल स्टोरी आहे आणि ती सुप्रिया खोत यांनी छात्र प्रबोधन मार्च 2016 या अंकामध्ये लिहिलेली होती आणि ती आज आपल्याला या पाठ्यपुस्तकातून वाचायला मिळालेली आहे. खरंच अरुणिमासारखी एखादी अपंग म्हणणं तिला खरं तर आता बरोबरच नाही आहे, पण अरुणिमासारखी व्यक्ती जर एव्हरेस्ट सर करू शकते, तिचं ध्येय जर ती गाठू शकते, तर आपण तर चांगले धडधाकट आहोत. आपल्याला देवाने 2 हात दिले, 2 पाय दिलेत, सगळे अवयव दिलेत. मग आपण का आपल्या ध्येयापासून विचलित होतोय? आपण का आपलं ध्येय प्राप्त करण्याच्या मार्गाने जात नाही आणि अपयश आला तर निराश होतोय? असा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे ना. आपण एक लेसन वाचला होता 2.5 आपल्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये, ॲन एपिटम ऑफ करेज. त्याच्यामध्ये पण मी हेच उदाहरण दिलं होतं अरुणिमाचं, आणि या ठिकाणी पण मी तेच उदाहरण देते स्टीफन हॉकिंगचं, की तेही अपंग असून त्यांनाही दुर्मिळ अशा आजाराने ग्रासलेलं असूनही ते इतकं चांगली कामगिरी करू शकतात समाजासाठी, त्यांच्या ज्ञानाचा वापर करू शकतात. तर आपण का करू शकत नाही याचा एकदा विचार व्हावा. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो,
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.